आणि यानंतर थेट जाऊयात मावळ परिसरात, त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत सुरू आहे। बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आल्यानंतर मावळमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमलेले आहेत। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी देखील रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झालेली आहे। पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये ही बैलगाडा शर्यत थेट दृश्य आपण मावळमधून पाहतोय बैलगाडा शर्यतीची। मंत्री सुनील केदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मावळमधून थेट बैलगाडा शर्यत आपण पाहतोय। बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आल्यानंतर या बैलगाडा शर्यतींचं आयोजन पहिल्यांदाच मावळमध्ये करण्यात आलंय। पुण्याच्या मावळमध्ये बैलगाडा शर्यत सध्या सुरू आहे। प्रचंड गर्दी या शर्यतीसाठी या ठिकाणी झालेली आहे। अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क देखील दिसत नाही। कोविड नियम पाळून या ठिकाणी बैलगाडा शर्यत घ्या असं कोर्टानं म्हटलं होतं, मात्र शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे। मावळमधून थेट बैलगाडा शर्यत आपण पाहतोय। पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार इथे उपस्थित आहेत। नवीन शर्यतीची तयारी या ठिकाणी सुरू आहे। मावळमधून थेट बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे। रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड मोठी गर्दी। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, किती बैलगाडे यामध्ये सहभागी झालेले आहेत? निखिला, गेल्या काही वर्षापासून शेतकरी असेल किंवा बैलगाडा मालक असतील यांनी मोठा संघर्ष जो आहे तो केला होता, मात्र आता या संघर्षाला कुठेतरी फळ आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने या बैलगाडा शर्यतीवरची बंदी जी आहे ती उठवलेली आहे। त्यामुळे चाकण तर्फे नानोली या गावामध्ये, मावळ तालुक्यामध्ये आणि आंबेगाव तालुक्यामध्ये लांडेवाडीमध्ये ही जी बैलगाडा स्पर्धा आहे ती सुरू झाली। आजच्या स्पर्धेचे म्हणजे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री जे आहेत सुनील केदार ते मावळ तालुक्यात आल्यामुळे याला वेगळे आनंद साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे। निखिला, बैलगाडा शर्यतीची तिसरी फेरी या ठिकाणी इथे झालेली आहे। शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी। मावळमधून बैलगाडा शर्यत थेट TV9च्या प्रेक्षकांसाठी। पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार देखील इथे उपस्थित आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित यांच्याकडे। रणजित, बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी प्रचंड गर्दी देखील या ठिकाणी झालेली आहे। मावळमधली ही बैलगाडा शर्यत जी आहे ती विशेष अशी मानली जाते। काय वैशिष्ट्य आहे या शर्यतीचं? निखिला, पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ही बैलगाडा शर्यत जी आहे ती महत्वाची मानली जाते। शेतकरी असतील किंवा बैलगाडा चालक असतील यांची मोठ्या संख्येत या बैलगाडा शर्यतीला जी हजेरी असते ती लावण्यात आलेली असते। नंतर गेल्या काही वर्षापासून ही बंद असलेली बैलगाडा शर्यत आता पुन्हा चालू झाल्यामुळे बैलगाडा शर्यत चालू झाल्यामुळे बैलगाडा मालक जे आहेत त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जी गर्दी जी आहे बैलगाडा शौकीन असतील किंवा बैलगाडा मालक असतील यांनी लावलेले आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे आंबेगाव मधील शिवाजी आढळराव पाटील यांनी देखील अशाच प्रकारे ही बैलगाडा शर्यत भरवली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी बी मोठी जी गर्दी आहे ती बैलगाडा शौकीनांची झालेली आपल्याला पाहायला मिळते।
नक्कीच रणजित, मावळचा हा जो भाग आहे हा सगळा भातशेती असलेला हा सगळा भाग आहे, शेतकरी सगळे आहेत. तर यामध्ये जे बैलगाडा आहे किंवा म्हणजे जे बैल आहेत त्यामध्ये कोणते असे वैशिष्ट्यपूर्ण आहेत? मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आता दुसरी फेरी जी आहे ती इथे आपण पाहतोय बैलगाडा शर्यतीची. तर बैलगाडा शर्यत सुरू होते इथे. रणजित थोडंसं थांबाल, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. तर पुण्यामध्ये मावळमध्ये ही बैलगाडा शर्यत आणि या शर्यतीची तयारी सुरू. प्रत्येक जण आपली बैलजोडी घेऊन या ठिकाणी उभा आहे. दोन दोन जोड्या ज्या आहेत त्या या ठिकाणाहून सोडल्या जात आहेत. या शर्यतीची देखील माहिती आपण आपल्या प्रतिनिधीकडनं घेणार आहोत. काय वैशिष्ट्य आहे या शर्यतीचं आणि कोणती अशी बैलजोडी आहे की जी अशी वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी आहे, ज्या बैलजोडी जोडीची चर्चा या ठिकाणी आहे त्याची देखील आपण माहिती घेणार आहोत. थेट दृश्य मावळमधून आणि तर शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची झालेली मोठी गर्दीही आपण इथे पाहतोय आणि शर्यतीची तयारी सध्या इथे सुरू आहे. पुन्हा एकदा अनाउन्समेंट होईल आणि त्यानंतर दोन बैलगाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणून सोडल्या जातील. आतापर्यंत दोन फेऱ्या अशा झालेल्या आहेत. दोन दोनच्या जोड्या ज्या आहेत बैलगाड्याच्या त्या इथून सोडल्या जात आहेत. त्यानंतर विजेत्या बैलगाडा शर्यतीमध्ये जे विजेता असतील त्यांना या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल. वैशिष्ट्यपूर्ण अशी बैलजोडी देखील या ठिकाणी निवडली जाते आणि आता पुन्हा एकदा स्पर्धेची तयारी. ज्यांचा बैलगाडा आहे त्यांच्याकडून इथे ही तयारी जी आहे ती केली जाते. एक बैलजोडी जी आहे ती पुढे आपण पाहतोय ती तयार झालेली आहे आणि त्यानंतर आणखी एक बैलजोडी. आता फक्त एवढं झालं नाही तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित यांच्याकडे. दोन दोनची बैलजोडी रणजित या ठिकाणी सोडली जाते. नेमकी कशा प्रकारची शर्यत आहे? तसंच वर आपण डिजिटलमध्ये आकडे देखील पाहतोय. तर ते आकडे कसे लिहिले जातात, त्यामध्ये नेमका काय निकष या सगळ्यासाठी लावला जातोय विजेत्या जोडीसाठी? प्रामुख्याने या बैलगाडा शर्यतीत 4 जे बैल असतात ते बैल त्या ठिकाणी शर्यत पार करत असतात. त्यांना 12 सेकंदच्या आतमध्ये जो आहे तो हा घाट जो आहे 450 फूट लांबीचा जो घाट आहे तो पूर्ण करावा लागतो. त्यामध्ये अनेक जे गाड्या आहेत ते 12 सेकंद असतील किंवा 12 सेकंदपेक्षा अधिक 13-14 असतील किंवा 12च्या आतमध्ये सेकंदच्या अनेक गाड्या ज्या आहेत त्यामध्ये आपले बक्षीस पटकवत असतात. 13 सेकंदच्या पुढे गेल्यानंतर त्यांना मानाचं असं बक्षीस या ठिकाणी मिळतं. 12 सेकंदच्या आतमध्ये त्यांना असं पहिल्या क्रमांकाचे जे बक्षीस आहे ते या ठिकाणी त्यांना मिळत असतं. बरं, म्हणजे सेकंदावर हे आपण ठरवतो. रणजित, आतापर्यंत कोणती अशी बैलजोडी आहे की ज्यांनी 12 सेकंदाच्या आत ही शर्यत पूर्ण केलेली आहे आणि किती बैलगाडा यामध्ये सहभागी झाले? निखिला, आंबेगाव मध्ये 700 आणि मावळमध्ये 300 ते 350 जे बैलगाड्या आहेत त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत सहभाग घेतलेला आहे. काल या ठिकाणी रामनाथ वारंगे जे आहेत मावळमधील त्यांचे 11.34 सेकंदामध्ये जो आहे तो घाट जो आहे तो पार केला आहे. त्याचप्रमाणे देऊमधील साधू काळोखे जे आहेत त्यांनी देखील 11.64 सेकंदामध्ये हा जो आहे घाट पार केलेला आहे. त्यामुळे असं अनन्य साधारण महत्व जे आहे ते या घाटाला आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच. रणजित, पुन्हा एकदा या संपूर्ण शर्यतीची माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी सांगाल. सध्या या दुसऱ्या आणखी 2 बैलगाड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि त्यांची तयारी देखील सुरू झाली आहे. मात्र काही वेळ लागण्याची शक्यता आहे ह्या बैलगाडा सोडण्यामध्ये इथून. तर तोपर्यंत आपण सांगू शकतो की
पलीकडे त्याला सुस्वत कापायचे. तर आता सोडण्यात आलेल्या बैलगाडामध्ये एका जोडीनं 12.99 सेकंदांमध्ये ही शर्यत जी आहे ती पूर्ण केलेली आहे. कमीत कमी वेळामध्ये शर्यत पूर्ण करणारी जोडी ही विजेती ठरत असते. पुण्याच्या मावळमधली थेट दृश्य आपण पाहतोय.